नमस्कार, मी अश्विनी. आज आपण करणार आहोत बिना भाजणीची कुरकुरीत अशी चकली. तांदळाचं पीठ व डाळ वापरून ही चकली बनवणार आहोत. ही चकली तेलात टाकल्याच्या नंतर विरघळू नये किंवा नंतर नरम पडू नये, तर त्यासाठी काय टिप्स वापराव्यात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे, म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. जी आपण चिवड्यात डाळ टाकतो तीच ही डाळ आहे. ह्या डाळीमध्ये थोडासा ओलसरपणा असेल किंवा हवेमुळे ही जर थोडीशी दमट झालेली असेल, तर ही चांगली कुरकुरीत व्हावी यासाठी आपल्याला ही कढईमध्ये गरम करून घ्यायची आहे, जेणेकरून याची पावडर चांगली अशी बनवता येईल मिक्सरमध्ये. तर याची अशी फाईन अशी पावडर बनवून घेतलेली आहे. ती या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि या चाळणीमधून आपल्याला हे चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यात जर काही घाण असेल किंवा या डाळीचे काही तुकडे कण उरलेले असतील तर या चाळणीमधून चाळल्यामुळे असे निघाले जातील. तुम्ही पाहू शकता थोडेसे डाळीचे कण उरलेले आहेत. आता ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीचं प्रमाण वापरून आपल्याला इथे 4 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे. तर इथे 4 वाटी तांदळाचं पीठ म्हणजे साधारणपणे अर्धा किलो पीठ इथे मी वापरलेलं आहे. आता याच्यात काही मसाले घालून घेऊया. तर पाव चमचा हळद घालून घेतली. हळद जास्त वापरायची नाही, नाहीतर चकली ही जास्त लालसर होईल, त्याचा कलर हा डार्क होईल. त्यानंतर 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे. 1.5 चमचा लाल तिखट घातलेले आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता. पाव चमचा हिंग घातलेले आहे. हिंग घालायला अजिबात विसरायचे नाही. त्यानंतर इथे मोठा 1 चमचा ओवा घातलेला आहे. हातावर क्रश करून असा ओवा घातलेला आहे. पांढरे तीळ घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. साहित्य पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतर आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ आणि डाळ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीचे प्रमाण वापरून इथे अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे. हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. या तेलाचे मोहन या पिठावर घालून घेऊन हे पीठ चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या संपूर्ण पिठाला तेलाचे मोहन लागले जाईल. थोडंसं थंड झालं की आपण हातानेच हे तेल या पिठाला चोळून घेणार आहोत. यामध्ये कच्चं तेल वापरायचं नाही, ही एक महत्त्वाची टीप आहे. ज्या वेळेला चकली करतो त्यावेळेला कच्चं जर तेल वापरलेलं असेल तर चकली केल्या केल्या ही चकली कुरकुरीत राहते व काही दिवसानंतर ही नरम पडली जाते. त्यामुळे इथे कडकडीत तेलाचे मोहनच आपल्याला वापरायचे आहे. अशा पद्धतीने या पिठाची मूठ वळली गेली की समजावे आपले तेलाचे मोहन अगदी या पिठाला छान असे बसलेले आहे. नंतर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी करून घ्यायचे आहे, कारण की तांदळाच्या पिठाला कधी-कधी चिकटपणा कमी असतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आहे. पाणी गरम करायचे म्हणजे बोटाला चटके बसतील एवढं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. नंतर हे पाणी थोडे-थोडे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. जास्त सैलसर आपल्याला हे पीठ मळायचे नाही. तर इथे मी 3 वाटी पाणी गरम करून घेतलेलं होतं. आपलं सर्व साहित्य 5 वाटी झालेलं आहे. 4 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ. तर इथे मी 3 वाटी पाणी वापरलेलं आहे. पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं. तर हे सर्व 3 वाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर हे पाणी सर्व या पिठामध्ये मिसळून घेऊया आणि थोड्या वेळासाठी या पिठाला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून या पिठाला थोडीशी वाफही लागली जाईल आणि आपण जशी उकड काढतो तशी याला उकडसुद्धा बसली जाईल. आता 5 मिनिटं झालेली आहेत. यावरील झाकण काढून घेऊया आणि हे पीठ मिक्स करून घेऊया. तर या पिठासाठी अजून थोडेसे पाणी लागणार आहे. तर त्यासाठी मी अजून 1 वाटी पाणी गरम करून घेतलेले आहे. तर हे गरम केलेले पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आधी थोडेसे पाणी मिसळून घ्यायचे आहे. नंतर उरलेले सर्व पाणी मी या पिठामध्ये घालून घेतलेले आहे. तर हे नंतरचे 1 वाटीचे पाणी आहे ते सुद्धा मिसळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपले पीठ तयार झालेले आहे. आता हे तयार झालेले पीठ आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवायचे आहे रेस्ट करण्यासाठी, किंवा तुम्ही लागलीच चकली करायला घेतली तरीही चालेल. तर पीठ हे तयार झालेले आहे. अशा प्रकारे मी इतके मऊ पीठ तयार करून घेतलेले आहे. जास्त
सैलसर हे पीठ तयार करायचे नाही, नाहीतर चकली आपली नरम पडू शकते. त्यामुळे घट्टच पीठ मळायचे. तर अशा पद्धतीने मी एकदम बारीक साईजची चकलीची जी चकती असते ती घेतलेली आहे आणि याच्या आपण आता चकल्या पाडून घेऊया. तर थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि लागेल तसे पीठ घेऊन आपल्याला भाकरीचं पीठ जसं आपण मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचे आहे. इथे मी पाण्याचा वगैरे हात लावलेला नाही. अशाच पद्धतीने मी हे पीठ मळून घेत आहे. तुम्हाला जर वाटलं पीठ फारच कोरडं आहे तर थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता आणि याचा रोल करून घेऊन आपल्याला हे चकली साच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. दाबून पीठ भरायचं आहे जेणेकरून चकली पाडताना याच्यात हवा तयार होणार नाही किंवा एअर तयार होणार नाही. तेवढ्यासाठी पीठ हे चकली साच्यामध्ये दाबून भरायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे मी इथे 3 प्लेट घेतलेल्या आहेत. या प्लेट उलट्या करून याच्यावरती चकली पाडून घ्यायची आहे जेणेकरून चकली तेलात सोडताना सोपे जाईल. तर या प्लेटींवरती आपल्याला ह्या अशा मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जेवढ्या वेळेची चकली हवी आहे तेवढ्या वेळेची इथे चकली पाडून घेऊ शकता. चकली पाडताना अजिबात तुटत नाही. जर या पिठामध्ये जर हवा भरली गेली तरच चकली ही तुटली जाते, नाहीतर या पिठाची चकली एकदम छान होते तयार. तर तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेले होते. तेल छान कडकडीत गरम झालेले आहे. तर यामध्ये आपण आता चकल्या सोडून घेऊया. तर अशा पद्धतीने प्लेट अशा उलट्या करून आपल्याला या चकल्या हातावर घ्यायच्या आहेत आणि या तेलामध्ये एक एक करून सोडायच्या आहेत. तर चकली तेलात सोडल्या सोडल्या फार छान बबल्स यायला लागलेले आहे. तुम्ही पाहू शकता. चकलीची एक साईड अशी थोडीशी कडक झाली तर आपल्याला त्याच्यानंतर झाऱ्याने ही चकली पलटी करून घ्यायची आहे. चकली तेलात टाकल्या टाकल्या जर तुम्ही अशी पलटी करण्याचा प्रयत्न केला तर चकली ही तुटू शकते. त्यामुळे थोडीशी हार्ड अशी एक साईड झाली की नंतर आपल्याला चकली पलटी करून घ्यायची आहे आणि ही चकली तळताना लो टू मिडियम गॅसवरच तळायची आहे. फुल गॅस करायचा नाही. मंद आचेवर जेवढी तुम्ही चकली तळाल तेवढी आतपर्यंत छान अशी ही चकली तळली जाईल. चकली तळण्यासाठी खूप सारे पेशन्स लागतात. खूप सारी वाट पाहायला लागते तरच चकली ही छान खुसखुशीत कुरकुरीत होते. तर ज्या वेळेला चकली पूर्णपणे तळली जाते त्यावेळेला अशा प्रकारे हे तेलाचे जे बुडबुडे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, हे एकदम कमी झालेले आहेत. म्हणजेच आपली चकली ही पूर्णपणे तळली गेलेली आहे, आतपर्यंत तळली गेलेली आहे. तर मंद गॅसवर जर आपण ही चकली तळली तरच याचा रंग हा थोडासा असा छान पिवळसर येतो. जास्त फुल गॅसवर जर चकली तळली तर याचा रंग खूप डार्क होतो आणि चकली तेलातून काढल्याच्या नंतर सुद्धा याचा रंग थोडासा बदलला जातो. त्यामुळे थोडासा असा पिवळसर रंग असताना चकली काढून घ्यायची आहे जेणेकरून चकल्या छान अशा तयार होतील. अशाच प्रकारे मी इतर राहिलेल्या चकल्यासुद्धा तेलामध्ये घालून घेते आणि तळून घेते. तर या चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे चकली करता का हे सुद्धा मला जरूर कळवा. या फुटाण्याच्या डाळीच्या आणि तांदळाच्या चकल्या खूप छान होतात. तुम्ही पाहू शकता तेलात अजिबात चकली विरघळलेली नाही किंवा अजिबात ह्या चकल्या तेलकट होत नाहीत. तर तयार झालेल्या आहेत आपल्या कुरकुरीत अशा मस्त खमंग चकल्या. ह्या चकलीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर तयार झालेल्या आहेत आपल्या गोल गरगरीत मस्त अशा चकल्या. तर ह्या चकल्या मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. अजिबात चकली ही तेलकट झालेली नाही. एकदम छान तयार झालेली आहे. त्याला काटेसुद्धा किती सुंदर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. पीठ अगदी आपले व्यवस्थित छान मळले गेले तर अशा प्रकारे या चकलीला काटे देखील येतात. तर ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही याचा आवाज पाहू शकता किती कुरकुरीत मस्त अशी चकली तयार झालेली आहे. या चकलीला आतून अशी पोकळी तयार झाली तर समजावे आपली चकली आतपर्यंत छान तयार झालेली आहे. तुम्हाला जर या चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण अशीच चकली करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.